ओम श्री श्री भैरवाय नमः. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू आणि कृपा सिंधू माय बाप. बाप बघा, बाप ह्या विषयावर मी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. बाप, माय बाप पांडुरंगा. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू. बाप कोण? पांडुरंग. ह्या जगात माणूस जन्माला येतो. जन्माला आल्यानंतर तो कोणामुळे वाचतो? बापामुळे असतो. आणि मग आज माणसाची ओळख कोणामुळे होती? हा मुलगा कोणाचा आहे? आमक्याचा. म्हणजे बापामुळं त्याला अस्तित्व मिळतं. तर गणपती बाप्पा, गणपतीला काय म्हटलं गेलेलं आहे? बाप म्हटलं गेले. मग गणपती म्हणजे पहिला मूळ स्तंभ. तसं बाप हा कोण आहे? मूळ आहे. तर गणपती बाप्पा मोरया. बाप म्हणजे काय सांगावे? ते बापाबद्दल जेवढं सांगावं ना तेवढं थोडंच आहे. एखाद्याला बापाच्या नावानं ओळखलं तर त्याला लोक बिनबापाचा म्हणतात. एखाद्याला बाप नसता तर लोक पहिले काय म्हणायचे? बिनबापाचा म्हणतात. बाप नावाची ताकद जोपर्यंत मोठी पाठीमागे असते तोपर्यंत त्याला तो जगू शकतो. कारण आपल्याला माहीत असते बाप म्हणजे बाप आहे ना, मग बघून घेईल. आहे ना बाप, पाहून घेईल काय. आणि आताचे मुलं आहे ना, काय नाही, बापाला काय म्हणतात? तो आमच्याकरता काय केलं. मग काही मुलं असे तर बापाचं ATM काम करायचं नाही, बापाचं ATM घ्यायचं आणि त्या पैसे काढायचे आणि त्याच्यावर काय करायचं? एन्जॉय करायचं. बापाचा माल बहुत आहे ना, घेईन. बाप म्हणजे अभिमान, बाप म्हणजे ताकद, बाप म्हणजे योद्धा, बाप म्हणजे राजा, बाप म्हणजे बळ, बाप म्हणजे समर्थ, बाप म्हणजे जीवनाचा पाया, बाप म्हणजे घराची शोभा, बाप म्हणजे सुखदुःखाचा समृद्ध, बाप म्हणजे आईच्या सौंदर्याची शोभा. बघा, आईला शोभा कोणामुळे? बापामुळे. जर त्या बाईला नवरा असला तर तिला किंमत असते, बाप नसतो तिला किंमत नसते. बाप म्हणजे मुलांचा आधार. बाप कसाही असो तो बापच असतो. बापाला उपमा द्यायला शब्द कमी पडतात, कारण तो आपला अस्तित्व पाया आहे. तरी आताची मुलं त्या बापाला काय करतात? अनाथ आश्रमात घेऊन जातात. काय एवढी जरी ताकद आहे, आणि मग जो मुलगा त्या बापाला अनाथ आश्रमात घालतो मग तो बाप होणार नाही का? आणि मग त्याची मुलं त्याला काय करायची? म्हणून प्रत्येकानं डोळे उघडा, प्रत्येकानं विचार करा. आपण जे करतो ते आपले मुलं करणार आहे हे आपण काय केलो? विसरून गेलो. म्हणून आठवण ठेवा, आपला बाप कोण? पांडुरंग. आपला जन्मदाता बाप. त्या जन्मदात्या बापाची आठवण करा आणि ज्या विश्वात ज्यानं पाठवलं तो बाप पांडुरंग, त्याचं आठवण करा. भगवंताचं स्मरण करा, आईबापाची सेवा करा, तर तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. नाहीतर तुम्हाला त्याचं दुःख भोगावं लागेल. जय भैरवनाथ महाराज की जय.